आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही न्यूजमध्ये आलेली जी बातमी आहे 10,000 कंत्राटी शिक्षकांची भरती त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया की तिसरं जे भाषा आहे नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार 2025 मध्ये लागू करण्यात आलेलं त्रिभाषा सूत्रानुसार आता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे। आता हिंदी तर कंपल्सरी नाही, परंतु कुठली तरी एक भाषा त्यांना घ्यायची आहे जी त्यांच्या स्वतःच्या इच्छेने निवडायची आहे। त्या संदर्भात जे शिक्षक लागणार आहे त्या शिक्षकांच्या संदर्भातली ही न्यूज आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र निवडले। मात्र हिंदीशिवाय अन्य भाषा तिसऱ्या भाषेचे शिक्षकच उपलब्ध नाहीत अशा सरळ पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतले जाणार आहेत। म्हणजे आता विद्यार्थ्यांच्या मार्फत पसंतीक्रम घेतल्यानंतर या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागात त्या भाषेचे शिक्षक कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत। विद्यार्थ्यांनी निवडलेल्या भाषेनुसार अंदाजे 8 ते 10,000 शिक्षक भरावे लागतील असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले। म्हणजे शालेय शिक्षण विभागाने मराठी इंग्रजीनंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांना आता तिसरी भाषा निवडावी लागणार। पहिलीचा विद्यार्थी दुसरी किंवा तिसरी किंवा चौथीत गेल्यावरही त्याची तिसरी भाषा बदलू शकणार नाही। म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा जर एक भाषा निवडली पहिलीत असताना तर ती 4 वर्ष ती भाषा तुम्हाला निवडावी लागणार। त्यासाठी त्या विद्यार्थ्यासाठी त्या भाषेचे तज्ज्ञ शिक्षक नेमावे लागणार। नवीन धोरण स्वीकारल्याने त्यावर कायमचा मार्ग काढावा लागणार आहे। स्पष्ट उल्लेख केलेला आहे या ठिकाणी। आता न्यूजमध्ये आहे हे कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरायचे आहेत, परंतु कायमस्वरूपी मार्ग काढायचा आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे भविष्यामध्ये किंवा पुढे जाऊन ही पदे सुद्धा टेटच्या माध्यमातून म्हणजेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येतील, कारण ही सुद्धा एक भाषा आहे। मग पुन्हा या ठिकाणी एक लक्षात घ्या की जसं मराठी इंग्लिशसाठी भाषेसाठी TET किंवा CTETचा तुम्हाला मॅथ्स किंवा सायन्स हा पेपर तर नसतो, परंतु पहिली ते पाचवीसाठी पेपर एक कंपल्सरी असतो, तो असाही असतो आणि कसाही असतो। त्यामुळे हा विषय त्याच्यामध्येच इन्क्लूड असणार आहे, त्यासाठी वेगळ्या विषयाची किंवा पेपरची आवश्यकता नसते। कारण हेच जर आता 6वीच्या पुढचे वर्ग असले असते 6वीच्या पुढचे तर त्यांच्यासाठी हा प्रश्न आला असता। आता CTETचा किंवा TETचा सायन्स मॅथ्स किंवा सोशल सायन्स कोणता पेपर आता त्यांनी उत्तीर्ण असायला हवा, परंतु आता पुढे जाऊन ही भाषा कंटिन्यू होणार। त्यामुळे भाषा विषयासाठी कोणताही पेपर चालतो, सायन्स मॅथ्स किंवा सोशल सायन्स पुढे जाऊन सुद्धा। त्यामुळे ही भाषा पुन्हा पोर्टलच्या त्या ज्या लँग्वेज आहेत त्यामध्ये इन्क्लूड होणार। म्हणजे भविष्यात कायमस्वरूपी जर ही पदं भरली जाणार तर निश्चितच ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार। आता नवीन शैक्षणिक धोरण पण जरी हा भविष्याचा विचार केला तरी सध्या तरी कंत्राटी पद्धतीने ही भरली जाणारी पदे आहेत। अभ्यासासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। 24 तारखेला शिक्षण आयुक्तांना त्याचा अहवाल सादर करणार आहेत। त्यानंतर तिसरी भाषा निवडण्याची कार्यपद्धती, तिसऱ्या भाषेची विद्यार्थ्यांकडून पसंती घेणं, पुस्तकांची उपलब्धता आणि कंत्राटी शिक्षक भरती यावरील कार्यवाही ऑगस्ट अखेर पूर्ण होईल असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। म्हणजे 24 तारखेला आता शिक्षण आयुक्तांना याचा अहवाल जाईल आणि त्यानंतर म्हणजे लगेचच ही प्रोसिजर चालू करण्यात येणार आहे। कारण विद्यार्थ्यांना त्यांनी पसंतीक्रम दिल्यानंतर त्यांना पुस्तकं उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत, कारण त्यांना याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की ऑगस्ट अखेरपर्यंत ही कार्यवाही करायची आहे। महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या दिवशी सांगितलं होतं आणि ते JRच्या माध्यमातून देखील आपण एक्सप्लेन केलं होतं की 20पेक्षा कमी जर पटसंख्या असेल तर त्यांना ऑनलाईन शिक्षण आणि 20पेक्षा जास्त असेल तर त्यांना ऑफलाईन शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल शिक्षण देण्यासाठी। परंतु आत्ता असं सांगण्यात आलेलं आहे की 20पेक्षा जरी कमी पटसंख्या असली आणि ऑनलाईन शिकवायचं असेल पण त्यांना सुद्धा ऑफलाईन शिकवावं लागेल। विद्यार्थी जी भाषा निवडतील त्या भाषेचे शिक्षक उपलब्ध आहेत का हे पाहून कंत्राटी शिक्षक भरती संदर्भातील निर्णय होईल।
परंतु यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. आता कायमस्वरूपी याचा अर्थ सरळ सरळ जसं पोर्टलच्या माध्यमातून इतर विषयांचे शिक्षक भरती होते तसं, कारण हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्येच त्रिभाषा सूत्र आलेलं आहे. आता यामध्ये 16 तारखेपासून आणि 23 तारखेपासून काहींची तेव्हा स्कूल सुरू झालेली आहे, काहींची होणार आहे. आता यामध्ये जे पहिले त्यांची मातृभाषा असेल, दुसरी इंग्लिश भाषा असेल आणि जर त्यांनी तिसरी हिंदी घेतली तर त्यांचा विषय संपतो, कारण त्यासाठी शिक्षक उपलब्ध आहेत किंवा त्या भाषा ऑलरेडी या ठिकाणी शिकवल्या जात होत्या. परंतु पुढे जाऊन आता जे विद्यार्थी वेगळे सब्जेक्ट निवडणार आहेत त्यांच्यासाठी ऑगस्ट महिन्यापर्यंतची वाट पाहावी लागणार. आणि पोर्टलवर आता विषय या ठिकाणी असा आहे की कितीही विद्यार्थ्यांनी, 1-2 जरी विद्यार्थी असले तरी आता कंत्राटी कवायना पण शिक्षक उपलब्ध करून देण्याची गरज आहे किंवा शिक्षक उपलब्ध करून देणार आहेत. अशा पद्धतीने त्यांनी एक अप्रॉक्सिमेट सांगितलेलं आहे की आता 10,000च्या आसपास कंत्राटी शिक्षकांची भरती करावी लागणार आहे. अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.